खेळ यांची गावाची परंपरा आहे. हे काट्यांचा खेळ हे अनेक वर्षापासून चालत आलेला खेळ आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी कुणाल पाटील तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कुणाल पाटील व्लॉग सिरीजमध्ये. आणि आज आपण जातो आहे अलिबागमधील मानकोळा गाव यातील बहिरीपाडा या गावामध्ये. आणि आज इकडे खूप मोठा बहिरी देवाचा उत्सव असतो. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव असतो. तर इथं काट्यांची स्पर्धा आणि पेरकुटा म्हणजे गावच्या यात्रेमध्ये जे होतं, आणि रात्री जत्रा भरते आणि मग रात्री ऑर्केस्ट्रा पण असतो. तर असा खूप मोठा उत्सव असतो. तर हा उत्सव जो काय आहे बहिरीपाडा गावातील हा उत्सव तुम्हाला या ब्लॉगवर दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला मग हा उत्सवाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर हा आता बघत आहे तो आपण काट्यांची स्पर्धा आहे. या प्रत्येक गावातील प्रत्येक वाडीतील प्रत्येक मानाची काठी इथं जमते आणि जी सर्वात उंच काठी असते अशी उभी करतात. इकडे आता बघा इथं सर्व एक एक मानाच्या काठ्या अशा उभ्या करतील प्रत्येक वाडीच्या. आणि जी सर्वात उंच काठी असते, जी काठी सर्वात उंच असते ती विजेता ठरते. तर अशा इथं प्रत्येक वाडीच्या काठ्या इथं जमा झाल्या. बाबू कधीपर्यंत चालू होईल? होईल आता लगेच होईल चालू. तुमची गाठी कुठली आहे? नाव काय? आमची गाठी नाव ठेवलंय काय? नाव आहे तुमच्या घंट्याचं अनाउन्समेंट आहे. तर आता इथं सर्व काट्या वाजत गाजत सर्वांनी इथं आता आणलेल्या आहेत. आणि आता थोड्याच वेळात स्पर्धेला सुरुवात होईल. इथून आता सर्वात आधी आपण बघणार आहे काट्यांचे खेळ आणि नंतरला मग गावची यात्रा कव्हर करू. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की या स्पर्धेला तुमची इथं काय बोलतात ते. तर काट्यांचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि आता गावातले लोक सर्व जमा झालेले आहेत. हे बघा सर्व गावची लोक आता काट्यांच्या स्पर्धेला सुरुवात करत आहे. आणि आता पहिली मानाची काठी पण उभी केली आणि आता एक एक करून सर्व काट्या उभ्या करलेल्या. तर एक साईडला काठीला दोरी बांधून दुसऱ्या साईडने ही ओढायचा प्रयत्न करतात, म्हणजे जेणेकरून काठी उभी राहते. हा परफेक्ट बॅलन्सिंगचा गेम आहे. म्हणजे हवा कुठूनही असते तर आपल्याला त्या हिशोबाने ही काठी उभी करायची असते. तो जो जजमेंट आहे तो हा जजमेंट बघा, म्हणजे परफेक्ट बॅलन्स. तर अशा प्रकारे आपली पहिली मानाची काठी उभी राहत आहे. तर अशा सुंदर रीतीने आपली प्रॉपर काठी उभी राहिलेली आहे. आणि हवा बघा तुम्ही किती हे बॅलन्सिंग करावं लागतं, प्रॉपर बॅलन्स मेंटेन करावं लागतं. आणि त्या हिशोबाने पूर्ण हवा बघा दिशेने आणि खालना पूर्ण सपोर्ट हे करून ही पहिली मानाची काठी उभी राहिली आहे. पहिली वाटली तुटेल करून पण नाही, प्रॉपर उभी राहिली बघा. बॅलन्सचा खेळ आणि हवा पण खूप आहे, पण तरी पण हा बॅलन्स परफेक्ट यांनी मेंटेन केला बघा. तर अशा प्रकारे आपली दुसरी काठी उभी राहिली. आणि आता एक एक करून असे टोटल 8 काट्या आहेत, अशा उभ्या राहतील एक एक करून. आणि लास्टला जे सर्वात उंच काठी असेल ती काठी व तो गट विजयी ठरेल. आणि ही स्पर्धा बघायला खूप लांबून लांबून लोक येतात, म्हणजे या स्पर्धेचा आनंद घ्यायला. आणि दरवर्षी ह्या स्पर्धेला अशाच जल्लोषाने धमाल असते. आणि अशा रीतीने आपली तिसरी मानाची काठी उभी करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि अशा प्रकारे आपली तिसरी काठी उभी राहिली आहे. अरे लावली तुटली. तर आता अशा तऱ्हेने काठी बाद होते.
आणि अशा प्रकारे आपली 5वी काठी पण स्पर्धेतून बाद झालेली आहे. आणि हा बघा गावचा जल्लोष, पोरांचा किती जल्लोष आहे बघा. आता या 3 काट्या तर उभ्या आहेतच. आता बघूया कोण ह्याच्यानंतर येतोय, जो या तिघांपैकी मोठं सर्वात उंच काठी असेल तर. चला तर अशा प्रकारे आपली 4थी काठी ही प्रॉपर अशी उभी झालेली आहे. आणि आता बघूया यातून टॉप 3 कोणता गट येतोय ते. तर ही काठी सर्वात उंच काठी आहे. जर ही प्रॉपर उभी राहिली तर मग समजून जा की काय होणार आहे. अशा प्रकारे प्रयत्न चालू आहेत काठी उभी करायला. आणि ही काठी इथूनच मोडलेली आहे. आणि अशा तऱ्हेने हा संघ ही स्पर्धेतून बाद झालेला आहे. आणि आपल्याला लवकरात लवकर टॉप 3 विजेता भेटतीलच. आणि हा बघा जल्लोष बघा गाईस. तिथं आलो मी बहिरी पाड्यावरती आणि आज इकडे जे प्रेक्षक जे जमा झालेत त्यांना विचारूया की कसा वाटला हा खेळ त्यांना बघून. हा खेळ यांची गावाची परंपरा आहे. हे काट्यांचा खेळ हे अनेक वर्षापासून चालत आलेला खेळ आहे. आमचा एक क्षेत्र बैलगाडी क्षेत्र आहे. जसं हा एक यांचा वर्षाची यात्रा असणार. हनुमान जयंती झाली की दुसऱ्या दिवशी यांच्या गावाची मोठी यात्रा भरते दरवर्षी असं. दरवर्षीप्रमाणे त्यांचा हा एक काट्यांचा खेळ आहे. तिथं पण हारजीत आहे. बैलगाडी क्षेत्रात पण हारजीत आहे. आणि आमचा हिंदी ड्रायव्हर आहे. तो त्याला या खेळाचा आनंद घेण्यासाठी तिथं बोलवलेला आहे. काठी उभी राहिली बघ आपली बघ. तर मग आज इथं तुम्ही कोणत्या गटाला सपोर्ट करायला आलात? काय वाटतंय कोण जितेल? काठी होती. आमचा एक मित्र आहे संकेत म्हणून. त्यांनी आम्हाला बोलवलेलं की आपल्याला थोडा सपोर्ट करण्यासाठी या. तर मी यांना बोललेलो की आपल्याला एक काठी उभी करायची आहे. त्या काठीचा हार म्हणजे पराभव होऊ दे और म्हणजे हे होऊ. पण तुमचा हात लागल्यावर खरंच ती उभी राहिली आहे. नाही तर म्हणजे वाटत नव्हतं की स्टार्टिंगला उभी राहिली. थोडक्यासाठी ती काठी राहिलेली, काठी तुटलेली, पण यंदा काठी उभी राहिली. आणि आता ही दुसरी काठी आपली येत चला आता ती काठी. आणि या स्पर्धेतील आता ही शेवटची काठी आहे. आता बघू यानंतर आपल्याला मग टॉप 3 विजेता भेटतील. तर बघूया ही काठी कशी उभी राहते ते आता. आणि अशा तऱ्हेने स्पर्धेतील सर्व काट्या या उभ्या झाल्यात. आणि प्रेक्षकांची गर्दी बघा किती लांबून लांबून लोक आलेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. तर आता आपल्याला टॉप 3 विजेता भेटतीलच. चला मग रिझल्टकडे जाऊया आणि बघूया कोण विजयी ठरतात या टॉप काट्यांच्या स्पर्धेतील. टॉप 3 विनर्स आपल्याला लवकरात लवकर माहीत पडेल. आता आपल्याला कोण आहे विनर टॉप 3 चे. तर आपला कुणालदा जेवते म्हणून आता मी ब्लॉग कंटिन्यू करत आहे. आता काट्यांचा कार्यक्रम ऐकता आपला आटपलेला आहे. आणि सुजित मामाच्या घरी आपण जेवायला आलेलो आहे. प्रभात, काट्यांचा कार्यक्रम तुला कसा वाटला? मस्त वाटलं. पिंटेदा, तर तुला काट्या कशा वाटल्या?
समीरदा तुला कसा वाटला? एकदम मस्त तर गाडी. आता आपण याच्या घरी जेवायला आलेलो श्रीजोबा काय वाटतं तुला? तुमची काठी झाली का? आणि आपला वरून ब्लॉग आहे. याला चांगलं बोलतात तुम्ही. जेवण सुद्धा मस्त झालंय. कालवाचे गोळे भरपूर दिवसांनी मिळाले. काय बोलतो धीरजदा? पाया पडून जेवण सुंदर झाले. कालवाचे गोळे भरपूर दिवसांनी मिळाले. तर याच्या इथं आम्ही दरवर्षी 4-5 वर्ष झाले कंटिन्यू येतो जेवायला. तर मित्रांनो, आपण जो आता हा खेळ बघत आहे त्याला बोलतात आहे पेरकुटा. तर हा मी म्हणजे अजून अलिबाग तालुक्यामध्ये अजून कुठे बघितला नाही. तुमच्या इथंही होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि काय बोलतात ह्याला हे पण सांगा. तर हा खेळ हा आपला बहिरी देवाच्या यात्रेनिमित्त हा खेळ. आणि हा जो झाड आहे तो खूप ह्याला काटे असतात, म्हणजे खूप काटे असतात. ज्याचा एक जरी काटा लागला ना तुम्हाला तर खूप रक्त वगैरे येतं, म्हणजे सांगू नाही शकत की किती वेदना होतात ते. पण हा खेळ बघा तुम्ही की किती वेदना सहन करून सुद्धा हे लोक, गावातील लोक ही परंपरा जपतात, ही संस्कृती जपतात. आणि वर्षानुवर्ष ही जी परंपरा चालू आहे त्याला ही जपायचा प्रयत्न करतात आहे. आणि हा असाच खेळ दरवर्षी होतो, दरवर्षी मजा असेल. दरवर्षी तुम्ही असाच या यात्रेला या. मी तर बोलेल हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी नक्की या. आणि बहिरी देव यात्रेनिमित्त हा असाच पालखी सोहळा, जल्लोष, काट्यांचे खेळ आणि खूप काही धमाल मस्ती असते ह्या यात्रेला. तर तुम्ही नक्की इथं या. अलिबाग तालुक्यातील बहिरी हे गाव, इथे तुम्ही नक्की या. हे बघा कितीही वेदना सहन करून सुद्धा ही तरुण पिढी ही जे मोठ्यांपासून लहान पोरांपर्यंत या सर्व या यात्रेमध्ये बघा पेरकुटा हे करतात आहे. स्वतःला या किती वेदना होत असेल या. तर अशीच ही पालखी आपली वाजत गाजत पूर्ण गावामध्ये फिरून मग पुन्हा आपल्या मंदिरात येणार आहे. तर हा असाच जल्लोष आणि ही धमाल मस्ती होणार आहे या व्लॉगमध्ये. अजून एंडपर्यंत बघायला विसरू नका. तर गाईस अशा तऱ्हेने हा सुंदर दृश्य बघून
आणि काट्यांचा सामना बघून आणि आपली पालखी जी गावातून निघालेली ती सर्वीकडे फिरून झाली आहे. आणि आता आम्ही दोघेही खूप थकले, खूप नाही थोडा थकलो आहे. तर फ्रेश वगैरे होऊन मग परत आम्ही गावामध्ये येऊ आणि गावामध्ये यात्रेमध्ये जी मजा धमाल मस्ती होणार आणि ऑर्केस्ट्रा पण आहे आज, तर ते सर्व बघायला तयार राहा. आणि तोपर्यंत लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, मिस करू नका. खूप काही मिस कराल मग जर राहून गेला तर प्लीज चला मग. तर अशा तऱ्हेने आपली पालखी वाजत गाजत पुन्हा मंदिरात आलेली आहे. आणि हा जल्लोष बघा, अजूनपर्यंत हा जल्लोष असाच चालू आहे. सकाळची रात्र झाली तरी हा जल्लोष काय थांबलेला नाही आणि असाच हा जल्लोष पण पुढेही चालूच राहील. आणि आता थोड्याच वेळात ऑर्केस्ट्राला आपल्याला सुरुवात होईल आणि हा असाच जल्लोष दरवर्षी असतो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो. क्या बात है. पालखी चंदनाची
आणि सबुरी याचा मूळ मंत्र ज्याने दिला ते शिर्डीचे साईबाबा. आणि या तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. अडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली साईन आज्ञा मला मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. तुम्हीचा सण आला हो आला आला निघाला पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. आडलं बोलावणं जड साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली साईन आज्ञा मला मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावले भरोसा त्या राजाबाई, प्राणपणाने लढले मावले भरोसा त्या राजाबाई. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गावी कौतुके तू ये
घड्याळात वाजले 2:20 आणि आता आम्ही ऑर्केस्ट्रा आणि जत्रा संपून आता आम्ही जातोय घरी. तर अशा तऱ्हेने आपला हा डे 3 ब्लॉग इथंच एंड झालेला आहे. आजचा जो जल्लोष झाला आहे तो कसं वाटलं तुम्हाला ऑर्केस्ट्रा बघून? काय वाटत? मजा केली की नाही? मस्त मस्त वाटलं. कसा अनुभव आहे तुमचा ऑर्केस्ट्रामध्ये? आस्वाद घेतला आम्ही सर्वांनी. गाण्याचा का गाड्यांचा? गाण्यांचा कुठल्या गाण्यांचा? आपल्या जराशी देखणी. अरे बाप, नाही मी खरं सांगते मला जास्त मजा नाही आली. एवढी मजा नाही आली कारण हा दरवेळीच आमच्या गावात होतो ऑर्केस्ट्रा आणि सर्वांना ऑर्केस्ट्रा तोंडपाठ झालेला आहे. मला एकच गाणी आवडला, जराशी देखणी दिसाया चिकणी. आया चला मग गाईस, अशा तऱ्हेने हा आपला आजचा ब्लॉग इथे एंड झालेला आहे. आता भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो बाय, गुड नाईट. गुड नाईट, सुप्रभात.